खाऊन मोठा दमले नाही त्याला खाली पडलेले माऊ चला जाऊया. चावी ना आली ना तिकडे पप्पांच्या बागेत नेला असतं ना. हाय एव्हरीबडी. आता तेव्हा झाडावरती चाललं माकडच आहे तो. आता ते ग्रीन कलरचं झाड आहे नाही का माकड आहे माकड तिकडे गेलं. झाड ग्रीन कलरच असतं पण आता ते एवढा याच्यामध्ये तिकडे गेले ना. पाचा काय पाडल्यावर का करते आम्हाला काय नाही तुझा ग्रीन असू दे तिकडे वर आहे आत मोठे झाड आहे तो काय झाड हलवतोय ना दाखवते तो बघा झाड हलतोय ना. जिजू फोन त्या इकडे हा व्हिडिओ काढते तू फोन तो बघ झाड हलतोय दिसतोय का तुला. नाही दाखवते म्हणजे मला लोकेशन समजेल. हे बघा हे वाला झाड दिसतंय समोर व्हाईट आणि हे ग्रीन ते बघा ते झाड फांदीवरती आलंय दिसले वानर. सफेद बाबळ आहे ना मोठी ते सफेद नाही का सफेद मोठे झाड फांदी झाली त्या फांदीवरती आहे बरोबर आहे. वरती होतं वरनं आलं तो पटापट खाली ते सफेद झाड आहे ना तिथं आडी फांदी दिसते बघ त्याला त्याच शेंड्याला आहे तिथे. आता ते एकदम काळ आहे ना दिसत नाही वानर असे सफेद झाड बरं का प्रणय बोलते हा संकेत हे बांधतोय कुंपण बांधतोय ना मामा काय खाऊ दे ग भांडण करून झालं शिव्या घालून झाल्या सगळ्यांना काय काय बोलून झालं पण कळलं ना काय बोलली ती पाहिला ती तशी शाळेत इकडे पोर आहे तिथे 2 रण आहे तिथे पावसाळ्यात घसरून जाणार बंद होते आता बंद तसं पाहिलं तरी इथपर्यंत करायला पाहिजे होतं का नाही. चला इकडे या इकडे या. वायर बघ इथं जास्त तर झाड दिसते. तुम्ही सगळे आलेला आहेत आमच्या गडावरती. दासगाव दौलतगड. वायर आहेत बघ इथं.
हा पुढे जावा पुढे जावा. मागच्या कमी चालतच नाही. खूप भारी वाटतंय. मग आंबेचं फुल बघ, दमलो आम्ही. मंदनगड दापोली या साईड नदी आहे तिकडं. ही सावित्री नदी. तिथे ना पहिला पोटी यायच्या मालदीव करायला खाली बेटी होती बंदरावरती. मासे तुमचे सगळे मसाले झाले. श्रीवर्धन पासळा पण जवळ ना बोटीने दापोली. मी इथून देखरेख व्हायची सगळ्या गडावरती आणि इथं सगळं जमा व्हायचं. ए दीदी तिला घे. प्रसीद परमेश्वर, इकडे बघ. प्रसीद परमेश्वर. तुझ्यापेक्षा मोबाईल मध्ये बघ कसला भारी येतो. अशी गोल राऊंड मारून नदी आली. माशाला पेटवलेला का तू? अरे वा डॉगी बघ काय का लाकूड घेऊन चाललंय. हा कोकण 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 कोकण. अब बोलो. हेच पाहिजे होतं आम्हाला. शेती आहे काय? आणि आम्ही हेच आणलं. दिस इज रेल्वे लाईन. हे होतंय अंधार येतंय. इथे काय दर्या बुरुज. नदी नदी म्हणजे काय 10-12 किलोमीटरचे बोगदे आहेत. मोठे मोठे आहेत. रत्नागिरीचा केवढा मोठा बोगदा आहे माहिती. इथून पुढे गेला आपण गोव्याला गेलो ना. त्या इकडे गोव्याला ह्या इकडनंच गेलो आपण. हा सर हाच रस्ता आहे. आपण बसून होतो, आपण आपल्याला काय माहिती आहे. बाबाला दारातून दाखवलं होतं आम्ही दरवाजातून बोलतो तेव्हा. मग बाबा दाखवलं होतं की रेल्वे लाईन असं कडकडे गेली किनाऱ्याने इकडून कुठून रोड आहे. विहिरीला. इकडे काय खाली आहे ना खाली बंदरात नाही हा खालच्या आईचं घर आहे. हा समोरचं गाव गोटा. ते बघ ती माणसं कशी. कोणाचा? गवटा तो समोर आहे तो. आई हा आहे गोटा तो टोल. ए गोटा इकडे आहे. हा बघ समोर इथं गोटा. हा गोटा इकडे सॉरी हा टोल गाव आहे. त्या बाजूला तसाच पुढे गेला की stall. काय देऊ. आणि पूजा चालू आहे. बहिजा बापा मम्मी पप्पा बसले पूजेला. लवकर नाही पूजा करता. दर्शन करून जाऊ आता आपण. त्याच्या कडे लाईन येणार रेल्वे लाईन. काय काय रेल्वे लाईन याच्या कडे नाही असते ना. हा ही अशी आतमध्ये हे इकडनंच बाहेर पडते बोगद्यात आहे. बोगद्यात आहे. या डोंगराच्या बोगद्यात आहे. हात खाली करा मोबाईलचा. अरे काय लागणार रे काय. मी असं नाही करू शकत, असं मागं. दुसरी काठी पाहिजे त्यांची. आणून घरी घेऊया वाजवायला. बघते हा घेऊया आपण. ढोल घरी घ्यायचं वाजवायला.
उतरायला लागलेले आहे अन्वी. अन्वी गड उतरत आहे, दौलत गड उतरत आहे. अन्वी दौलतगड उतरत आहे. पहिल्यांदा गड बघितलाय 6 महिन्यात. अशा पाहिलं तरी चाललं पाहिजे निसर्गाला. अन्नू अन्नू गड उतरत आहे. या गडावर दूध पिऊन आली. अन्वी ए ओवी एकटी नको येऊ, कोणाला पकडून ये. घसरशील तू. हात पुढे घे छोन्या. एवढा मोठा कोट घातला एक तर. बरं उन्हा लागत त्या कोटाला. एवढी ढीगभर कपडे आणल्यात, कोट घातलं. आईच काळी झाली तरी चालेल, पोर काळी झाली पाहिजे. ब्लॉग मध्ये टाकणार आहे तू मग का किस काय. ओवी गड उतरत आहे. ओवी गड उतरत आहे. माझी भाऊ गेली पुढे बाजूला घेऊन, तर जरासं द्या माझ्या माऊला. तू बोलायचं ना आमचं छोटं बाबू. आणि प्रतीक आकाशच्या गाडीवर तू होती, मी प्रतीकच्या बाईकवर होती तेव्हा. आता आम्ही चाललोय गांधरवाल्याची लेणी बघायला. या तुम्ही आमच्या बरोबर बघायला. पुढं मार ना. पेट्रोल गॅस करायला अरे
पूर्ण भरलेला असतो. वरनं टाकून उड्या टाकायला. आता फक्त बाळंतकोट राहिले बघा. बाळंतकोट. खिडकीतनं पाणी पडण्यामध्ये एवढं पाणी भरलं थोडी घरामध्ये. तेवढं नाही, टाकेचं वरून खिडकीवर पडतंय, खिडकीवरून खिडक्या उघड्या असले ओव्हरफ्लो होऊन ते पाणीच्या टाकीचं ओव्हरफ्लो होऊन पाणी बाहेर पडलं असेल ते. टाकी ओव्हरफ्लो झाली असेल, ओव्हरफ्लो होऊन बाहेर पडायचं. कोणाचं नाही इथं पाचशे गावाला तिच्या बहिणी तिचं होईल ना पाच गावाला पार्क वगैरे. बरे बस. तिकडे एवढ्या उन्हात जायचं किती. काल सकाळी आलं. काल सकाळी आलं. काय आतमध्ये झोपायला भारी येत. मी चाललो खाली, ती आणवी. इथं नाही आहे खाली आहे. हेनाची मम्मी आहे ना, ती करेल. तिला म्हण तुझ्या घरातला एक लॉक लाव एक्स्ट्राचा, बाकी आपण बघू नंतर. अख्ख्या व्हिडिओ मध्ये तुमचं चावीच झालं. मरू दे तिथं. तुमची व्हिडिओ स्किप करून बोला आता. चल आता पटकन लवकर टाइमपास करत बसतं तर तिला खायला दे का ते पेपर वगैरे. 22 गेली हेनाची मम्मी. हेनाची मम्मीच करेल, बाकी कोण नाही. बौद्ध स्तूप, बौद्ध स्तूप आहे. सांगू मग
काकींना नका सांगू, थांबा जरा. तिच्या काकी बघते.